नमस्कार, सातारा 7 स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. कोरेगाव शहर व तालुक्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रम. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 76व्या वर्धापन दिनानिमित्त कोरेगाव शहर व तालुक्यात ठिकठिकाणी ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली. दिवसभर विविध सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कोरेगाव तालुक्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण प्रांताधिकारी कार्यालयात प्रांताधिकारी अभिजित नाईक यांच्या हस्ते सकाळी 9:15 वाजता झाले. यावेळी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शेळके, तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे, पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी किशोर माने, नायब तहसीलदार संदीप चव्हाण, उदयसिंह कदम, मनोज माने, सारिका शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सकाराम बिराजदार, उपनिरीक्षक गणेश माने, नगराध्यक्षा दीपाली बर्गे, उपनगराध्यक्ष सुनील बर्गे, मुख्याधिकारी विजया घाडगे यांच्यासह विविध प्रशासकीय खातेप्रमुख, नगरसेवक, नगरसेविका यावेळी उपस्थित होत्या. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर आमदार महेश शिंदे यांच्यासह प्रांताधिकारी अभिजित नाईक, डॉक्टर संगमेश कोडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तहसीलदार कार्यालयात देखील स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी मतदान यंत्राची महेश शिंदे यांनी पाहणी केली व मतदार जनजागृती योजनेच्या कामाची प्रशंसा केली. तहसीलदार कार्यालयात तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात राजेंद्र शेळके, पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक सकाराम बिराजदार, पंचायत समितीमध्ये प्रशासक तथा गटविकास अधिकारी किशोर माने, शिवतीर्थ हुतात्मा स्मारक येथे तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे, नगरपंचायतीत नगराध्यक्षा दीपाली बर्गे, तलाठी कार्यालयात उपनगराध्यक्ष सुनील बर्गे यांनी ध्वजारोहण केले. शहरातील विविध शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालय यासह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. श्रीमान, यहाँ पर ध्वजा फहराने हवाई सामग्री आगे के लिए आदेश विसर्जन. ऑफिसर्स, किस वापस करेंगे, वापस. ऑफिसर सावधान. परेड तीनों 3 के कॉलम में देने चलेगी. दहने मुड़. परेड वाइज से तेज चल. मला झेंडेल जायचं म्हणतात. काय करायचं. नामदार महेश शिंदे साहेब, उपाध्यक्ष कृष्णा खोरे विकास महामंडळ महाराष्ट्र यांचं स्वागत तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी डॉक्टर संगमेश कोडे साहेब यांनी कराव्यास मी त्याला विनंती करतो. मानसाहेब असं आता थंडी गेली.
महेशदादा शिंदे साहेब, तसेच राहुलजी बर्गे साहेब, इतर मान्यवर, नगरसेवक, सर्व संचालक, सर्वांचं प्रथमतः 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि प्रास्ताविक सुरू करतो. थोडक्यात आपल्या तालुक्यामध्ये मागील 1 वर्षामध्ये ज्या काही महत्वपूर्ण बाबी आपण अचीव केलेल्या आहेत किंवा उद्दिष्ट आपण साध्य केलेले आहेत डिपार्टमेंट मार्फत, त्याची थोडक्यात माहिती मी साहेबांना थोडक्यात देतो आणि सर्वांना आपल्याला त्याबद्दल माहिती देतो. तर सर्वप्रथम तहसील कार्यालयाकडून ज्या काही स्कीम सुरू असतात त्यातली सर्वात गरीबातल्या गरीब लाभार्थ्याला लाभ मिळवून देणारी स्कीम म्हणजे संजय गांधी योजना. तर आपली जी समिती आहे संजय गांधी समिती, त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम करून खूप चांगल्या प्रकारे मागच्या 1 वर्षामध्ये जवळपास आपली 1227 नवीन प्रकरणं आपण मंजूर केलेली आहेत. 1227 लोकांना आपण दरमहा पेन्शन मंजूर केलेली आहे. त्यानंतर मराठा आरक्षणाच्या बाबतीत जेव्हा कुणबी नोंदी शोधीचा प्रोग्राम सुरू होता त्यानुसार आपण तहसील कार्यालयामध्ये 1850 पासून आजपर्यंतची सर्व डॉक्युमेंट आपण तपासली आणि त्यामध्ये जवळपास मराठीमधील 1085 आणि मोडीतल्या 114 अशा जवळपास 1199 आपल्याला कुणबी नोंदी इथं सापडलेल्या आहेत आणि त्यानुसार आपण दाखले द्यायला सुरुवात केलेली आहे. कालपर्यंत जवळपास आपले 40 दाखले आपण दिलेले आहेत कुणबीचे. त्यानंतर ह्या वर्षी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाऊस कमी पडल्यामुळे वनराई बंधारे बांधण्याची आपण योजना हाती घेतली होती. तर जवळपास 522 वनराई बंधारे आपण तालुक्यामध्ये पूर्ण केलेले आहेत. तसेच आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या तालुक्याला जवळपास 18,000 नवीन लाभार्थ्यांचा कोटा धान्यासाठी मंजूर झाला होता. मी जस्ट जॉईन झालो तेव्हा मंजूर झाला होता. त्यापैकी जवळपास 5,600 लोकांना आपण नवीन धान्य ह्या मागच्या 6 महिन्यात मंजूर केलेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे दाखले आपण देत असतो. तर ह्या वर्षभरामध्ये तहसील कार्यालयातून जवळपास 37,815 दाखले आपण दिलेले आहेत. त्यानंतर पंचायत समिती मार्फत ज्या विविध योजना राबवल्या जातात त्यापैकी पिठाची गिरणी एक असते, महिलांना पिठाची गिरणी दिली जाते. तर 15 महिलांना ह्या वर्षी पिठाची गिरणी वाटप झालेली आहे. 10 महिलांना पिको फॉलच्या मशीन आपण वाटप केलेले आहेत. त्याच्यानंतर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 407 वैयक्तिक आणि 2 सार्वजनिक शौचालय बांधण्यात आली. घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन मध्ये 103 ग्रामपंचायतीच्या आपल्या तालुक्यातली कामं पूर्ण झालेली आहेत. जे आपल्या 142 ग्रामपंचायत त्यापैकी 103 ह्या वर्षी पूर्ण झालेल्या आहेत. त्याच्यानंतर रोजगार हमी अंतर्गत 5021 लोकांना आपण रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जवळपास 57 ठिकाणचं काम पूर्ण केलेलं आहे. ट्रायमिक्स कॉन्क्रीटीकरण आणि बंदिस्त गटाराचं जे काम आहे तालुक्यातल्या 57 ठिकाणचं पूर्ण केलेलं आहे. कोरेगाव नगरपंचायत मार्फत तिळगंगा नदी सुशोभीकरणासाठी जवळपास 28 कोटीचं कामकाज सुरू आहे, ते पूर्ण होत आलंय. त्यानंतर भाजी मंडईसाठी 17.50 कोटी रुपयाचं निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि तो काम प्रगतीपथावर आहे. 35 कोटी रुपयाचे कॉन्क्रीटचे रस्ते शहरामध्ये पूर्ण झालेले आहेत आणि 23 लाभार्थ्यांना घरकुलचं काम पूर्ण झालेलं आहे. 23 लाभार्थ्यांचं. तसेच PM किसान मार्फत जवळपास 10,000 शेतकऱ्यांना आपण वर्षाला 6,000 रुपये PM किसानचं आपण मानधन देत असतो, जे केंद्र शासनाकडनं येतं. त्याच धर्तीवर राज्य शासनाची नमो शेतकरी योजना सुरू झाली, त्याच लाभार्थ्यांना आपण इकडचाही लाभ देणार आहे. तर एकंदरीत हे एक आढावा होता सर्व डिपार्टमेंटची जी महत्वपूर्ण कामगिरी हे मागच्या वर्षभरात जी आहे त्याचा आहे. एवढं बोलतो आणि सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. मी आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या काही शुभेच्छा देतो. दरवर्षीप्रमाणे आपण खूप उत्साहात हा प्रजासत्ताक दिन या ठिकाणी साजरा करतो. भारतीय प्रजासत्ताक झालं आणि त्याला बरोबर आता हा 75वा वर्षला सुरू झाला. गेल्या वर्षभरामध्ये जी कामगिरी
हे प्रशासनाने आणि शासनाने त्यांनी तसाच ठेवलेला आढावा या कोरेगाव तालुक्याचे तहसीलदार माननीय संजयजी कोडे यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला उपस्थित असणारे पोलीस स्टेशनचे आमचे राजासाहेब, जिल्हा निवडणूक समितीचे सदस्य आणि सर्वच नगरसेवक आणि सर्व प्रमुख मान्यवर, आमच्या सर्व स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या पत्नी, खऱ्या अर्थानं भारत प्रजासत्ताक झाला, परंतु भारताची खरी जी प्रगती आहे ती आता सर्व जगाला दिसायला लागली. आपण आर्थिकदृष्ट्या, आपण सांस्कृतिकदृष्ट्या हे प्रगत राष्ट्र आहे हे संपूर्ण जग आता मानायला सुरुवात केली. एका बाजूला आपण कोरेगाव मतदारसंघामध्ये काम करत असताना गेल्या वर्षभरामध्ये आपल्याला सगळ्यात चांगल्या गोष्टी घडल्या. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट आपली घडली ते म्हणजे आपल्याला आपल्या हक्काला कोरेगाव तालुक्याला 2 TMC पाणी हे राज्य सरकारनं मंजूर करून दिलं. आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंजूर करून दिलं. हे सगळ्यात मोठी उपलब्धी आज या ठिकाणी केलेली आहे. या पाण्याच्या माध्यमातून लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून आज संपूर्ण ज्या लोकांनी त्याग या राष्ट्रासाठी स्वतःच्या जमिनी देऊन रण बांधून केला होता, कोयना पुनर्वसित असू द्या, धूम पुनर्वसित असू द्या, अशी कित्येक गावं 1970 सालापासून आपल्याकडे आहेत आणि त्या गावांना आजही पिण्याच्या पाण्याची भ्रांत आहे. ज्या लोकांनी स्वतःच्या त्यागातून हा महाराष्ट्र घडवला, हे राष्ट्र घडवण्यासाठी त्यांची फार मोठं आर्थिक उन्नतीसाठी, आर्थिक क्रांतीसाठी त्यांनी योगदान दिलं. अशा सगळ्यांना आजही या पाण्यापासून वंचित राहायला लागतंय. हे सगळे प्रश्न या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सोडवले आणि आज पाणी मिळालं. फार मोठी धक्क्याची गोष्ट आपल्याला घडलेली आहे. बाकीच्या गोष्टीमध्ये महत्वाचं म्हणजे सगळ्या रस्त्याचे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट आज मोठ्या प्रमाणावर चालू आहे. भाजी मंडईचं काम चालू आहे, आमच्या विश्रामगृहाचं काम चालू आहे. त्याच्याबरोबर सगळ्यात महत्वाचं कोरेगाव शहराच्या वैभवात किंवा तालुक्याच्या वैभवात भर घालणारी पंचायत समितीची इमारत, ही 23 कोटी रुपयाची इमारत आपण आज मंजूर करून घेतली. त्याचा आपल्याला अभिमान पाहिजे. आणि ही इमारत आता टेंडर झालं, त्याचं पण काम सुसज्ज इमारत, महाराष्ट्रातली सगळ्यात चांगली इमारत, प्रशासकीय ऑफिस कसं असावं एक सुंदर इमारत त्या ठिकाणी उभी राहते. त्याचबरोबर आपलं तहसीलदार आणि प्रांत कार्यालय जे आदरणीय चंद्रकांत पाटलांनी आपल्याला मंजूर केलं होतं, ही इमारत आपली आता एका 2-3 महिन्यात पूर्णत्वास जाईल. त्याच्यानंतर आमची कोर्टाची इमारत आज आपण बांधून पूर्ण केलेली आहे. एक कोरेगाव तालुक्याच्या दृष्टीनं ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, प्रशासकीय इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ते पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आपण चाललेलं आहे. त्याच्याच बरोबर आता नव्यानं एक राज्य सरकारने माझ्याकडे एक नव्यानं जबाबदारी दिलेली आहे. 6 जिल्ह्यांची जबाबदारी आहे, संपूर्ण कृष्णा खोरीची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे. तर त्याच्या सुद्धा अनुषंगाने या ठिकाणी कॅनॉल असतील, कॅनॉलचे पूल असतील, रस्ते असतील, सिंचनाचे राहिलेले अपूर्ण प्रकल्प असतील, हे सगळे अपूर्ण प्रकल्प येत्या वर्षामध्ये पूर्ण करण्याचे आपण या ठिकाणी 100% प्रयत्न करूया. आणि अशा पद्धतीनं चांगला आदर्श मतदारसंघ घडवण्यासाठी आपण सगळे या ठिकाणी प्रयत्न करू. ज्या पद्धतीनं आपण शेतकऱ्यांना ताकद देण्याचा प्रयत्न करतो, पर ड्रॉप मोर क्रॉप, एकेका थेंबापासून जास्त अशा पद्धतीनं आपल्याला पीक घेता येईल हे तंत्रज्ञान या ठिकाणी अवलंबायचा आपण प्रयत्न करतो. आज आपण सोयाबीन लागवडीची तंत्रज्ञानं जे आपल्या तालुक्यामध्ये जी तंत्रज्ञान डेव्हलप झाली ते तंत्रज्ञान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वीकारलं. हे एवढा चांगला क्रॉप पॅटर्न सुद्धा आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतो. हे चांगल्या पद्धतीचं काम कृषी विभागाचं असेल, आमच्या प्रशासकीय पातळीवर असेल. त्यातलं एक जिवंत उदाहरण म्हणजे आमचे संजय गांधी निराधार योजना. या संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून
जे शोषित होते, जे वंचित होते, ज्यांना निराधार होते, अशा सुमारे 1200 जणांना या ठिकाणी पेन्शन चालू करून देऊन एक वेगळा आदर्श इथली प्रशासकीय यंत्रणा आणि आमच्या संजय गांधी निराधार योजनेचे सगळे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सदस्य सहकारी त्यांनी या ठिकाणी घालून दिलेला आहे. आणि फार मोठं समाजातल्या एका घटकाला ताकद द्यायचं काम या ठिकाणी आमच्या कमिटीने केलेलं आहे. हे प्रत्येक टप्प्यावरती आपण काम करतोय. रेशनच्या बाबतीत आपण काम करतोय. आज साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं 6,500 लोकांना रेशनचे आता नवीन आपण कार्ड वाटप केलेले आहे. अजून आपल्याला 12,000 जणांना करायचं आहे. आपल्याला खऱ्या अर्थानं ज्यांना गरज आहे त्याच लोकांना आपण रेशन द्यायचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. ते पण टार्गेट आपण येत्या 3 महिन्यामध्ये पूर्ण करून टाकणार आहे की जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा फूड सिक्युरिटीचा, अन्न सुरक्षेचा अधिकार मिळाला पाहिजे. कुठलाही व्यक्ती उपाशी राहिला नाही पाहिजे. ते राज्य सरकार आणि केंद्र सरकारचं धोरण आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी ते रात्रंदिवस या देशासाठी काम करतात, गोरगरिबांसाठी काम करतात. त्यांच्या स्वप्नातला भारत आपल्यावर, त्यासाठी आपण प्रशासकीय यंत्रणे आपण सगळे या ठिकाणी काम करतोय. पुन्हा एकदा आपण सर्वांना या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आपला संपूर्ण राष्ट्र बलशाली होण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या गोष्टी करण्यासाठी आपण सज्ज राहूया. जे जे हुतात्मे ज्यांनी हे राष्ट्र स्वतंत्र करण्यासाठी या राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्यांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली त्या सगळ्यांना स्मरून, त्यांचं स्मरण करून आपण आज या ठिकाणी कार्यरत राहू असं आपण सर्वांना आवाहन करतो. आणि पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देताना थांबतो. रामकृष्ण आहे. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास या तालुक्याचे लोकप्रिय आमदार नाजीदादा शिंदे साहेब उपस्थित राहिले. तसेच EPI गिराजदार साहेब, रावजी बर्गे व कोरेगाव तालुक्यातील कार्यकर्ते, सामान्य जनता, स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे कुटुंबीय उपस्थित राहिले. त्याबद्दल मी महसूल प्रशासनाकडून सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपला देतो. हे आपलं व्हीव्हीपॅट आता मागच्या वर्षापासून सुरू झालं. ह्याच्यामध्ये आपल्याला कोणाला वोट दिलं हे दिसतं. हे जे आहे ते आपल्या पोलिंगचा जो कर्मचारी असेल त्याच्याकडे असतं आणि हे वायरने त्याला जोडतात. बॅलेट दिलं आपलं त्याने, दिल्यावर आपल्याला मतदान करावं लागेल. समजा आपण हे पण आपल्याला शक्ती दिसणार की चिन्ह दिसणार आपल्याला. क्रॉस व्हेरिफिकेशन झालं म्हणजे कुठलं कुठं जातं हे आता 7 सेकंद लागतं, 7 सेकंद दिसतं आणि किती छान आहे बघा. आता काय कोणी म्हणाल नको मॅनेज झालं काय झालं ह्याचं सर आपण हे पण करतो. मग नोंदी झाली ना की त्यानंतर 5 हे काढतो आपण, रँडमली चिठ्ठ्या टाकतो. त्याला उमेदवारांना निवडायला सांगतो. मग त्या 5 चिठ्ठ्यांचं व्हीव्हीपॅट काढतो. त्यातल्या सगळ्या चिठ्ठ्या मोजून त्याचा आणि ह्याचा निकाल सेम आहे का टॅली करतो. ते पण आपण पूर्ण 5 काय सदोष असेल तर कळेल ना. ते सदोषात म्हणतात ना त्याला फार चांगलं उत्तर आहे व्हीव्हीपॅट. 5 आपण टॅली करतो आणि 5 उमेदवारांनाच हे काढायला सांगतो आपण चिठ्ठ्या कुठल्या पण नंबर दिले बॅलेट. लाईट लागते तिथे 7 सेकंद राहतं. 7 सेकंदानंतर कट होऊन खाली पडतो. खूपच छान. कराड सगळ्यांनी करापटावर या पुढचे सोडलं जातं. जरा चला लोक या नोटाच आहे. आपण नोटाला त्याच्या खालचं हे नोटा दाबा रे का बाबा तू ये बाबा नोटा नोटा मिळतील ना. एका ह्याला 20 सेकंद हे असतो. पुढचं माणूस आहे आता दाब नोटा दाब.
अरे वा वा मला मिळणार आता. राष्ट्रीय ध्वज को सलामी देगी. राष्ट्रीय सलूट. सलामी. चल. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत. झंडा ऊंचा रहे हमारा. सदा शक्ति सरसाने वाला. प्रेम सुधा बरसाने वाला. वीरों को हर्षाने वाला. मातृभूमि का तन मन सारा. झंडा. भारत माता की भारत माता की भारत माता की. श्रीमान, यहाँ पर ध्वजा फहराने की कार्रवाई समाप्त हुई. आगे के लिए आदेश. ऑफिसर, कीज वापस करेंगे. वापस. कीज. ऑफिसर सावधान. साजरा होतो आहे. आपल्या देशाच्या इतिहासात या दिवसाचं महत्व फार वेगळं आहे. कारण हा दिवस लोकशाही पद्धतीनं आपल्या प्रथमच्या आजच्या समारंभात विद्यमान आमदार माननीय महेश दादा शिंदे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी प्रांत अधिकारी 74व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आवर्जून उपस्थित राहिलेले माननीय आमदार श्री महेश शिंदे साहेब, कोरेगाव नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा श्रीमती दीपालीताई बर्गे मॅडम, उपाध्यक्ष सुनील बर्गे साहेब, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुलजी बर्गे, कोरेगावचे तहसीलदार कोडे साहेब, गटविकास अधिकारी माने साहेब, सर्व वीर माता व वीर पत्नी तसेच स्वातंत्र्य सैनिक, नायब तहसीलदार चव्हाण साहेब, कदम साहेब, शिंदे मॅडम तसेच नगरपालिकेच्या सीओ मॅडम, उपस्थित मंडळ अधिकारी, तलाठी व अन्य अधिकारी व कर्मचारी तसेच कोरेगाव तालुक्यातील उपस्थित सन्माननीय नागरिक, पत्रकार मित्रमंडळी, सर्वप्रथम आपणा सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 74व्या वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा. कोरेगाव प्रशासनाच्या प्रथेप्रमाणे मी आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष तथा प्रांताधिकारी कोरेगाव शासनाने जनतेसाठी राबविलेल्या काही निवडक कल्याणकारी उपक्रमांची माहिती देत आहे. या माहिती देत असताना सर्वप्रथम मी राम मंदिराचा उल्लेख करू इच्छितो. आपण भारतीय नागरिक गेली अनेक शतकं ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण म्हणजे प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. ती मोठ्या उत्साहात झालेली आहे. त्याबाबत मी सर्वांचे अभिनंदन करतो. प्रभू रामचंद्रांचे वर्तन हे सर्व जगासाठी आदर्श राहिलेले आहे. तोच आदर्श आम्ही प्रशासनामध्ये ठेवून प्रशासन चालवत आहोत. त्यानंतर मी
कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय श्री महेश शिंदे साहेब यांची महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे त्यांचे मनापासून प्रशासनाच्या वतीने अभिनंदन करतो। आपल्या या संधीचा कोरेगाव तालुक्यातील टंचाई निवारण व इतर विकास कामे मार्गी लागण्यासाठी निश्चितच फायदा होईल असा मला ठाम विश्वास आहे। यानंतर मी काही मतदानाच्या संदर्भात बोलतो। आपले येऊ घातलेल्या आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या संदर्भात काही माहिती देतो। या निवडणुकांसाठी दिनांक 1 जानेवारी 2024 या अर्थ दिनांकावर आधारित अंतिम मतदार यादी दिनांक 23/1/2024 रोजी प्रसिद्ध झालेली आहे। त्यानुसार कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 3,09,827 मतदार आहेत। त्यापैकी 1,58,035 पुरुष मतदार आहेत तर 1,51,790 महिला मतदार आहेत। 18 ते 19 वयोगटातील 9 मतदारांची संख्या ही 4,647 असून ज्येष्ठ नागरिकांची संख्या म्हणजे 80 किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांची संख्या ही 9,379 असून दिव्यांग मतदारांची संख्या 1,729 आहे। आता जो पुनरीक्षण कार्यक्रम राबवण्यात आला होता मतदार यादीचा, त्यानुसार आता अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे। त्यामध्ये या यादीमध्ये आपले नाव योग्य ठिकाणी असल्याची खात्री करण्याचा आवाहन मी कोरेगाव मतदारसंघातील सर्व नागरिकांसाठी करीत आहे। जर आपले नाव चुकून वगळले गेले असेल तर नव्याने फॉर्म 6 भरून मतदार यादीत नाव समाविष्ट केले जाऊ शकते। फॉर्म 6 भरून मतदार यादीत नाव करण्याचा अंतिम दिनांक हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असतो। म्हणजे नॉमिनेशनच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपण नाव ऍड करू शकतो। तरी माझी सर्वांना विनंती आहे की आपल्या यादीत नाव आहे याची खात्री करावी। तर सगळ्यात मोठी आपला जो विषय आहे टंचाईचा, त्याबाबत मी बोलतो। अल निनो व इतर संबंधित कारणांमुळे जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत जेमतेम 50% पाऊस पडलेला आहे। त्यामुळे विशेषतः तालुक्याच्या उत्तर भागामध्ये म्हणजेच पिंपोडे, बुद्रुक व वाठार स्टेशन या महसूल मंडळांमध्ये तीव्र टंचाई जाणवत आहे। सद्यस्थितीत 72 गावात टंचाईग्रस्त घोषित करण्यात आली असून 23 गावांमध्ये 15 टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे तर 6 गावांमध्ये 6 विहिरींचं अधिग्रहण केलेलं आहे। नुकतीच वाठार स्टेशन येथील जन जीवन मिशन अंतर्गतची पाणी पुरवठ्याची योजना सुरू झाली आहे। शासन निर्णय दिनांक 31 ऑक्टोबर 2023 नुसार राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे। त्यात सातारा जिल्ह्यातील वाई व खंडाळा तालुक्यांचा समावेश आहे। शासन निर्णय 10 नोव्हेंबर 2023 नुसार कोरेगाव तालुक्यातील सर्व महसूल मंडळांसह राज्यातील 1021 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित करण्यात आलेली आहे व खालील प्रमाणे सवलती लागू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे। त्या सवलती खालील प्रमाणे आहे। जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीज बिलात 33.5% सूट, शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे यासारख्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। यानंतर मी दाखल्यांच्या बाबत बोलतो। आपल्याला सर्वांना माहिती आहे की मराठा आरक्षणाच्या संदर्भात कुणबी दाखले देण्याबाबत एक मोठी मोहीम राबवण्यात आली होती। तर कुणबी दाखले सुलभतेने मिळण्यासाठी संबंधित कार्यालयीन दस्तऐवज तपासून कुणबी नोंदी असलेल्या दस्तऐवजांचे स्कॅनिंग करून ते दस्तऐवज संबंधित त्यांना उपलब्ध करून देण्यात आले। आपल्या तालुक्यामध्ये 1099 नोंदी आढळून आल्या आहेत। त्यातल्या काही नोंदी ह्या मोडी भाषेत आहेत, त्यातल्या आपण ट्रान्सलेशन करून घेतलेलं आहे। त्यासाठी तहसील कार्यालयात
एक स्वतंत्र कक्षही स्थापन करण्यात आलेला आहे. आज अखेर आपण 29 कुणबी दाखले दिले आहेत. सध्या मराठा आरक्षण संदर्भात महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगातर्फे तसेच गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्स पुणे यांच्या नेतृत्वात मराठा कुटुंबांचे सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण सुरू आहे. त्यानंतर आपल्या तालुक्यामध्ये पर्टिक्युलरली व्हल्नरेबल ट्रायबल ग्रुप्स म्हणजे आदिम जमाती यांच्या बाबत जनमन हा कार्यक्रम नुकताच राबविण्यात आला. त्यात कोरेगाव तालुक्यातील 3 ग्रामपंचायत मधील 19 कातकरी जमातीच्या 62 नागरिकांना वेगवेगळ्या विभागामार्फत लाभ देण्यात आला आहे. महसूल विभागाने पात्र 42 कातकरी बंधू भगिनींचे नाव मतदार यादीत नोंदवले आहे. त्यांना आधार कार्ड, रेशन कार्ड व 41 जातीचे दाखले सन्मानपूर्वक देण्यात आले आहे. कुणबी व कातकरीसाठी जातीच्या दाखल्यांव्यतिरिक्त 1 जानेवारी 2023 पासून कोरेगाव प्रांत कार्यालयाने 4234 जातीचे दाखले व 1770 नॉन क्रिमिलियर दाखले दिले आहेत. दाखले देण्याची प्रक्रिया अधिक गतिमान व सुलभ करण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालय कोरेगाव यांनी प्रथमच HSN DSC या प्रणालीचा वापर सुरू केला आहे. यामुळे कधी मी प्रांताधिकारी म्हणून मी बाहेर जरी असलो कुठे मीटिंग मध्ये जरी असलो मला तिथूनही मला त्याच्या डिजिटली साईन थंब देऊन ती मी DSC करून मी कुठे कोणत्याही वेळी मी त्यांना दाखले देऊ शकतो. अगदी कालचंच उदाहरण घ्यायचं आहे की नेहा महाजन म्हणून मुलीचा MPSCचा फॉर्म अर्जंट भरायचा, त्याला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट पाहिजे होतं. अगदी मी रात्री पोहोचल्यानंतर मला 6:30चा कॉल आला. लगेच मी तात्काळ तिथे लॅपटॉप चालू करून लगेच जागेवर मी प्रमाणपत्र दिलं. यानंतर मी भूसंपादनवर बोलतो. राष्ट्रीय विकासासाठी वेगवेगळे प्रकल्प राबवावे लागतात. त्यासाठी भूसंपादन अपरिहार्य ठरते. प्रशासनाचा योग्य मोबदला देऊन जबरदस्ती न करता कायद्याच्या चौकटीत राहून भूसंपादन करण्यावर विश्वास आहे. पुणे मिरज रेल्वे दुहेरीकरणासाठी 24 गावातील 52.46 हेक्टर क्षेत्राच्या भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यामध्ये अनेक वर्षापासून प्रलंबित बाबी म्हणजे उदाहरणार्थ कमी जास्त पत्रक करणे, वारस नोंदी घेणे या बाबी पूर्ण करण्यात आल्या आहेत. तसेच सातारा मसवड रस्त्यासाठीचे भूसंपादनही अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी संबंधित यंत्रणेकडून निधीची मागणी करण्यात आली आहे. जे कटापूर योजनेचे भूसंपादनही अंतिम टप्प्यात आहे. तसेच रहिमतपूर नगर परिषदेच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीसाठी भूसंपादन एवढ्या महिनाभरात पूर्ण केलं जाईल. त्यानंतर मी प्रांताधिकारी कार्यालयामध्ये जे अर्धन्यायिक कामकाज चालतं, खरं तर त्याचा खूप मोठा परिणाम होत असतो. त्याच्याबद्दल मी त्याचा आवर्जून उल्लेख करू इच्छितो. महसुली दावे हे प्रामुख्याने शेतरस्त्यांच्या व जमिनीच्या मालकी संदर्भात असतात. हे दावे जास्त काळ प्रलंबित राहिल्यास शेतकरी बांधवांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अगदी सख्या भावांमध्ये भांडणं होतात. प्रांत कार्यालयात 1 जून रोजी 273 दावे प्रलंबित होते. आज अखेर त्यातील 86 दावे निकाली काढण्यात आलेले आहेत आणि नवीन 42 आलेल्या नवीन दावे दाखल झाले. त्याच्यासह 229 दावे प्रलंबित आहे. आपण जिल्ह्यामध्ये सर्वात कमी दावे आपल्याकडे प्रलंबित आहे. त्यासाठी पारदर्शक व सुलभ तसेच तत्पर अशा ई-क्विज कोड प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. लवकरच माननीय उच्च न्यायालय व माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जशी ऑनलाईन सुनावणी घेण्याची प्रणाली सुरू आहे, त्याप्रमाणे आपल्या कोरेगाव प्रांत अधिकारी कार्यालयाकडून तशी प्रणाली राबवण्यात येणार आहे. यामध्ये पक्षकारांना सुनावणीसाठी प्रत्यक्ष प्रांताधिकारी कार्यालयात येण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यामुळे पक्षकारांचे श्रम, वेळ व पैशाची बचत होईल व दावे जलद गतीने निकाली निघतील. मी विकसित भारत संकल्प यात्रा याबद्दल बोलतो.
विकसित भारत संकल्प यात्रा ही खूप इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट आहे. म्हणजे जे सरकार काही मॅन्डेट लोकांना काही प्रॉमिस करून आपल्या सत्तेवर होतं, त्यांनी पुन्हा ते काम आपण केलंय की नाही हे जनतेकडून त्याचा लेखाजोखा मांडणे म्हणजे एक प्रकारचे उत्तरदायित्व सिद्ध करण्याची नागरिकांना समाविष्ट करून गरजेचे की मी तुम्हाला हे प्रॉमिस केलं होतं, त्यामुळे तुम्ही मला मतदान दिलं, मी त्यासाठी आपल्यासाठी एवढ्या योजना राबवल्या आहे ते तुम्ही स्वतःहून पहा. ही खूप इनोव्हेटिव्ह म्हणजे खूप आतापर्यंतच्या इतिहासामध्ये खूप इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट होती. त्यानंतर मी थोडं बांबू लागवडीविषयी बोलेन. टंचाई व शेतीशी संबंधित व इतर समस्यांवर मात करण्यासाठी व शाश्वत उत्पन्नाचा स्रोत म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या बांबू लागवडीच्या कार्यक्रमास कोरेगाव तालुक्यात टंचाई असूनही चांगला प्रतिसाद मिळाला. याबाबत मी कोरेगाव तालुक्यातील शेतकरी बांधवांचे मनापासून आभार मानतो. बांबू लागवडीबाबत सर्व शेतकऱ्यांनी गांभीर्याने विचार करावा असे मी आवाहनही करतो. यानंतर वनराई बंधाऱ्याबाबत टंचाई सारख्या वारंवार उद्भवणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याची योजना कोरेगावसह संपूर्ण सातारा जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. यामध्ये नाले, ओढे व छोटे तलाव यांच्या विसर्गाच्या ठिकाणी 1.5 मीटर उंच व 3 फूट रुंद वनराई बंधारे बांधले जातात. आतापर्यंत आपल्या तालुक्यामध्ये 159 सर्व विभागाची मिळून 159 वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यानंतर आपली प्रशासकीय इमारत जे आपल्याला माहिती आहे की 13 मध्ये आपलं प्रांताधिकारी कार्यालय सुरू झाल्याने कोरेगावचं तहसील कार्यालय पण जुनं झालेलं आहे. यासाठी आपले लोकप्रिय आमदार साहेब यांनी पुढाकार घेऊन प्रशासकीय इमारत अगदी सुसज्ज प्रशासकीय इमारत बांधण्यास पुढाकार घेतलेला आहे. ती इमारत अगदी मी काही आजूबाजूची तालुक्याची इमारत झाली येऊन मी तर ठामपणे सांगतो जिल्हाधिकारी कार्यालयापेक्षा पण आपली इमारत चांगली आहे. याबाबत मी आमदार साहेबांचे मनापासून आभार मानतो. सर आपण खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि मी आपल्या याला तालुक्याच्या जनतेला मी वचन पण देतो की जशी आमदार साहेबांनी एक प्रशासकीय इमारत इन्फ्रास्ट्रक्चर आम्हाला बांधून दिलं त्याप्रमाणे जी प्रशासकीय यंत्रणा आहे त्याला सक्षम करण्याची जबाबदारी मी घेतो. ही जोपर्यंत आपण सक्षम यंत्रणा उभी करत नाही, माझा जेवढा मी सगळ्या डिव्हिजनमध्ये काम केलं, सगळ्या सहाय्यक विभागांमध्ये काम केलं, माझा एक जाणवलं की प्रशासनाला इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्रशासकीय जी यंत्रणा आहे प्रत्यक्ष ह्युमन रिसोर्स जे आहे तर ते स्किलफुल आणि स्किल केल्याशिवाय त्या भागाचा विकास होऊ शकत नाही. तर ही जी प्रशासकीय यंत्रणा आहे सक्षम करण्याचं वचन देतो. हे प्रशासन चालवताना मला आमचे पत्रकार बंधू भगिनींचा खूप मोठा सहयोग लाभला आहे. आम्ही आणि जनतेतला जो दुरावा असतो किंवा आमच्या काही गोष्टी असतात जनतेपर्यंत पोहोचवणं, जनतेच्या काही ज्या अपेक्षा आहेत त्या आमच्यापर्यंत पोहोचवणं हे पत्रकार मंडळींना खूप मोठ्या प्रमाणावर केलं. त्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणखी काही आहे बोलण्यासारखं. संजय गांधी योजनेला निराधार योजनेला राबवली त्याचे आपले 746 मंजूर लाभार्थी आहे. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना आहे त्याचे 481 आहे आणि या दोन्ही योजनांची मिळून 1227 लाभार्थी आहे. यानंतर मला थोडासा जे इथे त्रुटी जाणवली आपल्या प्रशासन चालवताना ते म्हणजे मला शेतकऱ्यांमध्ये आपापसात थोडे भांडणं आपापसात जे वाद असतात त्याच्यामुळे ते आपापसातले वादामुळे एकमेकांमध्ये वैर निर्माण होतं किंवा छोट्या मोठ्या जे कार्य व्हायला हवं ते होत नाही. उदाहरणार्थ रस्त्याचे जे केस रस्त्याची भांडणं असतात अगदी किरकोळ भांडणं असतं रस्ता असतो पण काही आडमोठे धोरण काही जण घेतात त्याच्यामुळे ते बऱ्याच गोष्टी त्याचा प्रशासनावरच आणणं पण त्यांना स्वतःलाही शेतकऱ्यांना तिथे सौदार्याचं वातावरण राहते. तरी माझं सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की ही जी
आपापसातले वाद आहेत ते प्रशासनापर्यंत नाही तर आपण जर सहकार्याने सोडवले तर प्रशासनावर ताण येणार नाही आणि ते आपल्या मर्जीप्रमाणे पण त्याचं सोल्युशन निघेल. तेवढे बोलून मी माझं 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुभद्रा पांडुरंग बोराटे कोमठे यांचाही सन्मान हा या ठिकाणी होतो. माता की जय. माननीय सुरेश बाबुराव येवले राज्य पुरस्कार प्राप्त उपाध्यक्ष मी आपल्या सर्वांना 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाला उपस्थित असणारे प्रांताधिकारी अभिजित नाईक, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुलदादा बर्गे, नगराध्यक्षा दीपालीताई बर्गे, तहसीलदार सुनीलजी कोळे, उपनगराध्यक्ष माने साहेब, सर्व नगरसेवक, सर्व लोकप्रतिनिधी, कोरेगावमधील आणि पूर्ण तालुक्यातील सर्व नागरिक, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या सर्व कुटुंबीय, आमचे दलित मित्र पुरस्कार विजेते गोपालराव कांबळे, येवले कर्मराव कांबळे, प्रशासकीय सर्व अधिकारी, पदवी भरली. भारत प्रजासत्ताक झाला, भारताला घटना मिळाली. त्या घटनेच्या माध्यमातून एक आदर्श राष्ट्र आज आपण संपूर्ण जगापुढे उभं करू शकलो, याचा आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे. संपूर्ण जगामध्ये सगळीकडे मंदीचं वातावरण आहे, आर्थिक मंदी आहे, प्रचंड ताणतणावामध्ये आहे. असं असताना भारतीय राष्ट्र हे वेगानं प्रगती करतात. एका बाजूला इतर देशांची अर्थव्यवस्था ढासळत चाललेली आहे. आपल्या शेजारी शत्रू राष्ट्र आहेत, त्यांची संपूर्ण अर्थव्यवस्था ढासळत चाललेली आहे. परंतु भारताची अर्थव्यवस्था आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली ताकदीनं उभं राहते आहे, याचा आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे. आज कोरेगावचं प्रशासन अत्यंत सक्षमपणे काम करतं. आपण प्रांताधिकाऱ्यांनी एक महत्वाची गोष्ट अधोरेखित केली. त्यामध्ये 1243 गरीब सामान्य घरातल्या लोकांना या ठिकाणी आधार द्यायचं काम संजय गांधी निराधार योजनेतून झालं. हे इतिहासामध्ये आणि सातारा जिल्ह्यामधलं एवढं महाराष्ट्रातलं एवढं प्रचंड मोठं कार्य संजय गांधी निराधार योजनेचे सर्व सदस्य आणि अध्यक्षांनी केलं. त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आपल्या पुढचं महत्वाचं आव्हान म्हणजे ज्या लोकांना राहायला घरं नाहीये, आजही ते घरं देण्यासाठी आपण या ठिकाणी धडपडतोय. आज मोदी आवास योजनेतून 800 घरांचं टार्गेट या ठिकाणी आले. आमचे BDO साहेब फार चांगलं काम करतायत. माझ्या मतदारसंघातील 3ही तालुक्याचे BDO अत्यंत चांगलं काम करतायत. मोदी आवास योजना असू द्या किंवा इतर सगळ्या रमाबाई आंबेडकरांची जी घरकुल आवास योजना आहे, त्या योजनेच्या माध्यमातून जे शोषित आहे, वंचित आहे, त्यांच्यापर्यंत प्रामाणिकपणे घरकुल पोचवणं एक अत्यंत महत्वाची जबाबदारी आज प्रशासन या ठिकाणी पार पाडते. या मतदारसंघाला सगळ्यात महत्वाची गोष्ट घडली, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आजपर्यंत जो दुष्काळी तालुका म्हणून जो गणला जायचा, या तालुक्याला जिल्ह्याच्या पाणी वाटपाचा फेरनियोजनाचा आढावा घेऊन या ठिकाणी 2 TMC पाणी ते मंजूर करून दिलं. त्याबद्दल मी राज्य सरकारचं कोरेगाव तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो. आपल्याला शेती क्षेत्रामध्ये काम करत असताना पाण्याबरोबर वीज सुद्धा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे अत्यंत महत्वाचं आहे. त्यासाठी यावेळेला आपण साधारणतः 250 ट्रान्सफॉर्मरची आपण त्या ठिकाणी सोय केलेली आहे. त्याची कामं सुरू झालेली आहेत. आपल्या मतदारसंघामध्ये 131 वस्त्या आहेत ज्या ठिकाणी आपण
24 तास लाईट देऊ शकत नव्हतो, त्या सगळ्या वस्त्या येत्या 3 महिन्यामध्ये पूर्णपणे 24 तास लाईटमध्ये येणार आहेत. त्यांना पूर्ण वीज द्यायचं काम आपण या ठिकाणी करतोय. लाईट, वीज आणि रस्ते हे प्रमुख इन्फ्रास्ट्रक्चर आज आपण या ठिकाणी करतोय. अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रशासन काम करत आहे, शासन काम करत आहे, दोन्ही एकत्र येऊन काम करत आहे. रस्ते, आरोग्याच्या बाबतीत सुद्धा आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतोय. कोरेगावचं आपलं हॉस्पिटल 50 बेडचं, त्याच्या शेजारी अजून 50 बेडचं एक अत्याधुनिक अद्ययावत असं रुग्णालय आपण त्या ठिकाणी उभं करतो. त्या ट्रॉमा सेंटर असेल, कुठेही एखाद्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट झाला तर त्याला डॉक्टर अवेलेबल नसतात, इमर्जन्सी डॉक्टर मिळत नाहीत, अशा वेळेला पेशंटला कुठं न्यायचं, त्यासाठी ट्रॉमा केअर युनिट असतात जे 24 तास कार्यरत असतात. त्याच्यामुळे पेशंटचा जीव वाचू शकतो. असं अत्यंत अत्याधुनिक ट्रॉमा सेंटर एक कोरेगाव शहरामध्ये 50 बेड्स आपण उभं करतोय आणि लवकरात लवकर आपण काम या ठिकाणी सुरू करणार आहे. दुसरं महत्वाची गोष्ट, पंचायत समितीच्या बाबतीत 23 कोटी रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला मिळालेला आहे. या पण पंचायत समितीचं काम टेंडर या आठवडाभरात फ्लॅश होईल आणि 1.25 महिन्यामध्ये 100% त्या ठिकाणी त्या पंचायत समितीच्या कामाला सुरुवात होईल. अशा पद्धतीनं वेगानं प्रगती आज कोरेगाव मतदारसंघात करतोय. सिंचनाच्या बाबतीत आपण संपूर्ण महाराष्ट्रात अग्रणी राहण्याचा प्रयत्न करतोय. आता माझ्यावरती कृष्णा खोरे महामंडळाच्या उपाध्यक्ष पदाची जी जबाबदारी दिली, त्यामुळे 6 जिल्हे आणि बीड हा 7वा अंशतः जिल्हा, अशा पद्धतीनं हे सगळे जिल्हे आज सिंचनासाठीच्या जे काही नियोजन माझ्याकडे दिलेलं आहे राज्य सरकारनं, त्याच्या दृष्टीने सुद्धा आमचे प्रयत्न चालू आहेत. एका बाजूला प्रचंड पूर आणि दुसऱ्या बाजूला अवर्षणग्रस्त प्रदेश, येणारा पूर किंवा येणारं कुठलंही संकट हे आपण आव्हान समजून आपण त्याला डिझास्टर न म्हणता किंवा ऑपॉर्च्युनिटी समजून आपण काम करतोय. आणि निश्चित आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली यापुढे कोल्हापूरसारखे महापूर पुन्हा भविष्यात कधी येणार नाही. ते पाणी आम्ही दुष्काळी भागामध्ये स्टोरेजसाठी प्रचंड मोठे साठे या ठिकाणी बांधण्याचं नियोजन करतो. त्या डिझास्टर मॅनेजमेंट सिस्टीमचे कालच आमची चर्चा पुण्यामध्ये झालेली आहे. त्याच्यातला फायदा पुन्हा पाण्याचा दुष्काळी भागाला होणार आहे. अशा पद्धतीचं काम आपल्याला या ठिकाणी उभं करायचं. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे शिक्षणाचं काम. आमच्या प्रशासनाचे जिल्ह्याचे प्रमुख आदरणीय कलेक्टर जितेंद्र डुडी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक आदर्श शाळा योजना, स्मार्ट स्कूलची योजना आज आपण पथदर्शी प्रकल्प महाराष्ट्रातला सातारा जिल्ह्यात राबवतोय. आणि आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना अभिप्रेत असणारं शिक्षण पद्धती, त्यांना अभिप्रेत असणाऱ्या शिक्षण पद्धतीतलं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं काम कलेक्टर साहेब करतात. आपल्या विभागातल्या मराठी शाळा ज्या ठिकाणी सामान्य गोरगरीब मुलं त्या ठिकाणी शिक्षण घेतात, त्या शाळा त्या अत्याधुनिक करण्यासाठी प्रचंड मोठा निधी आज राज्य सरकारच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करतोय. आपली पुढची येणारी पिढी ही अत्याधुनिक शिक्षणातून प्रगत झाली पाहिजे. जोपर्यंत येणाऱ्या पिढीवरती प्रगत ज्ञान त्यांच्यापर्यंत पोचणार नाही, तोपर्यंत हे राष्ट्र बलशाली होणार नाही. त्याच्यामुळं हे सगळे विचार करून आज सरकार काम करते. शेतकऱ्यांसाठी 12,000 रुपये आणि त्याच्यात अजून 3,000 रुपये वाढवून असे 15,000 रुपये दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये द्यायचं काम हे केंद्र सरकारने राज्य सरकार करत आहे. अशा पद्धतीच्या अनेक योजना आज राज्य सरकार आणि केंद्र सरकार आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांना आत्ताच तहसीलदारांनी सांगितलंय, एक आव्हान केलंय. मराठा आरक्षणासंदर्भात आता हा सामाजिक मुद्दा झालाय, एक संवेदनशील मुद्दा झालाय. राज्य सरकार त्याच्यावरती प्रामाणिक राहून या ठिकाणी काम करत. कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता
कोणावरतीही अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल, न्यायालयाच्या चौकटीत, सर्वोच्च न्यायालयाच्या चौकटीत बसून आरक्षण कसं देता येईल यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी रात्रंदिवस काम करतात. त्याचाच एक भाग म्हणून आता मराठा समाजाच्या आर्थिक मागासलेपणाचा जो आपल्याला डाटा द्यायचे सर्वोच्च न्यायालय, त्याचं सर्वेक्षण चालू होणार आहे. त्या सर्वेक्षणाला सर्व नागरिकांनी मदत करायची आहे. त्याला येणारे जे लोक सर्वेक्षणाला येतील त्यांना आपली संपूर्ण माहिती देऊन आपण त्यांना मदत करावी असं आपण सर्वांना आव्हान करतो. आणि आपलं राज्य, आपलं राष्ट्र हे प्रगतशील घडण्यासाठी ज्यांनी ज्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली, ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं, त्या सर्वांचं स्मरण करून आज आपण हा प्रजासत्ताक दिन साजरा करूया. पुनश्च एकदा आपण सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो. रामकृष्ण. साहेब चित्र चिकाटी, आज आपल्याला माहिती आहे की मी मगाशी उल्लेख केला की कुणबी दाखल्यांसंदर्भात आपण विशेष मोहीम राबवत आहोत. आणि या मोहिमेअंतर्गतच काल मी 2 दाखले मंजूर केलेले आहेत आणि तसेच टोटल 29 केले आहे. पण एक प्रातिनिधिक स्वरूपात आपण 2 दाखल्यांचं वितरण माननीय आमदार साहेबांच्या हस्ते करणार आहोत. मला माननीय आमदार महेशदादा शिंदे साहेब, उपाध्यक्ष कृष्णा खोरे विकास महामंडळ यांनी उपस्थिती लावली व आपलं मार्गदर्शन, आपल्या सर्वांना बहुमोल मार्गदर्शन केलं, त्याबद्दल प्रथम मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. तसेच कोरेगाव शहराचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष मॅडम या देखील आवर्जून उपस्थित राहिल्या, त्यांचे देखील आभार मानतो. उपनगराध्यक्ष बर्गे साहेब हे देखील उपस्थित राहिले, त्यांचा आभार मानतो. तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य माननीय राहुलदादा बर्गे साहेब यांनी वेळेत वेळ काढून तहसील व प्रांत कार्यालयात दोन्ही ध्वजारोहण उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल त्यांचे देखील आभार मानतो. सर्व नगरसेवक तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व सर्वात शेवटी आणि सर्वात एक महत्त्वाचा घटक जो आपला असतो, सर्व पत्रकार बंधू वेळोवेळी आपल्याला ज्यांच्याकडनं सहकार्य लाभत असते त्या सर्व पत्रकार बंधूंचा देखील मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच सर्व नागरिक, स्वातंत्र्य सैनिक तसेच स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय व महाराष्ट्र भूषण प्राप्त सर्व नागरिक या सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो आणि साहेबांच्या मान्यतेने कार्यक्रम